नाशिकमध्ये आज झी 24 तास नाशिक सन्मान 2026 या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकशी संबंधित विविध विषयांवर चर्चा, तर कुंभमेळ्याच्या निमित्तानं विशेष चर्चासत्र. मनसेची आज मुंबईतील रंगशारदा सभागृहामध्ये बैठक. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक. मनसे नेते सरचिटणीस सचिव उपस्थित राहणार. मुंबई महापालिकेमध्ये आज विशेष सभेचं आयोजन. स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे, तर शिक्षण समिती अध्यक्षपदी राजश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड होणार. भिवंडीच्या नव्या महापौरांची आज निवड होणार. गणिताच्या जुळवाजुळवीमध्ये काँग्रेसकडून भाजपला धोबी पछाड. मुंबई भाजपचे 9 नगरसेवक काँग्रेस आघाडीसोबत. चंद्रपूरचा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न. भिगवणमधील तरुणी अखेर 50 तासांनंतर पोलिसांसमोर स्वइच्छेनं गेल्याचा तरुणीचा जबाब, तर अपहरणावेळी मिरची पूड टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल. सूत्रांची माहिती. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खासगी सचिवावर कारवाई. अन्न व औषध प्रशासन विभागातून रामदास गाडे कार्यमुक्त. बिश्नोई गँगकडून अभिनेता रणवीर सिंहकडे 10 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याची सूत्रांची माहिती. अमेरिकन नंबरवरून रणवीरला धमकीची व्हॉइस नोट. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सवादरम्यान राडा. महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. दहावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून कसोटी. तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. 10वी परीक्षेवर 271 भरारी पथकांची नजर. थंडी आणि आर्द्रतेचा आंबा काजू पिकाला फटका. आंबा काजू मोहरावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव. आंबा काजू मोहराचं 70 ते 80% नुकसान. गोकुळ दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार. आज गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दूध विक्री दरावर शिक्कामोर्तब होणार. 68 रुपये लिटरचं दूध ग्राहकांना मिळणार 70 रुपयाला.